हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत संघर्षातून पुढे वाट काढत कुटुंबियांचा आधारवड होत मुलांना संस्काराची शिदोरी देऊन उत्तमरित्या जडणघडण करणाऱ्या 8 कर्तृत्ववान मातांना राजमाता जिजाऊ सन्मानाने पोलीस आयुक्तांकडून गौरवण्यात आले। राजमाता जिजाऊ यांची जयंती नुकतीच पार पडली। या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील काही ज्येष्ठ महिला ज्यांनी स्वतःला यशस्वी पत्नी, आई, सून म्हणून सिद्ध केले अशांचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सोमवारी सन्मान करण्यात आला। पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात झालेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, उद्योजक उदय अहिरे, डॉक्टर स्वप्नील बच्छाव, के वाघ संस्थेचे अजिंक्य वाघ, बापूसाहेब चव्हाण, ॲडव्होकेट शिशिर हिरे आदी उपस्थित होते। यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सामुदायिकरित्या जिजाऊंना वंदनाचे गायन करण्यात आले। या प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक इंदुमती पगार, सेवानिवृत्त शिक्षक शोभा बच्छाव, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पाटील, छाया पाटील, सेवानिवृत्त बँक कर्मचारी अलका पगार, संगीता देशमुख, शोभा पगार, सुशीला हंडोरे या महिलांना राजमाता जिजाऊ हे पुस्तक व रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरण कुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे आदी उपस्थित होते। प्रास्ताविक कर्णिक यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक निरीक्षक छाया देवरे, योगेश कड यांनी केले। स्टार न्यूजसाठी यतीन फडोळ, नाशिक।